झाले टॉस जिंकला बाईजाई दूध संकलन केंद्र गोडगाव संघाने दोन्ही संघाचे 12 मॅन कृपया कॉम बॉक्स मध्ये पाठवा. फलंदाजी करणारी टीम न्यू इंडियन आपला 12 मॅन इकडे पाठवा लगेच. गोविंदा गोलंदाजीसाठी तयार आहेत. सुरुवात होते आहे या आजच्या दिवसातल्या शेवटच्या सामन्याची. टॉस बाईजाई दूध संकलन केंद्र घोडगाव संघाने जिंकलाय. प्रथमतः त्यांचा बॉलिंगचा निर्णय आमंत्रण बॅटिंगचं दिलंय न्यू इंडियन संघाला. जितेंद्र आणि हितेंद्र आणि कैलास कोडी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. सलामीला बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतील हितेंद्र सोनावणे. यावेळेला जर पाहिलं तर ब्लॉक होल मध्ये डॉट बॉल. ऑन साइडला या बॉलला मात्र दिशा दिली आहे. सिंगल धावेच्या मदतीने खातं ओपन होते आहे टीम न्यू इंडियन संघाचं. न्यू इंडियन गलंगी संघ सन्मान्य वासुदेवजी देवराज यांचा हा संघ. दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर बाईजाई दूध संकलन केंद्र घोडगाव संघ सन्मान्य श्री मुकेशजी शिरसाट यांच्या मालकीचा हा संघ. दोन्ही संघ आजच्या दिवसामध्ये एकमेकांसोबत भिडत असताना पाहायला मिळत आहे शेवटच्या सामन्यात. डीजे पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती 6 धावा बिनबाद टीम न्यू इंडियन गलंगी संघ. विलास अतिरिक्त उसळी गती बाउन्सर पेश करत असताना या बॉलवरती निर्धाव चेंडू टाकलाय. अगदी आल्या आल्या पहिलाच बॉल. हाय बॉल डान्सिंग डाऊन द ट्रॅक समोर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. टॉपेज झाला बॉल हवेत आहे दूर नाही. आता मात्र या ठिकाणी सांगितलं होतं विलासने की
3 षटकांची समाप्ती झाली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली 15 धावा, 2 गडी बाद. आता मात्र गोलंदाजीला विलास यांना पाचारण करण्यात आलेलं आहे. पुन्हा एकदा कव्हर्स अँड पॉइंट्सच्या वरून खेळलेला फटका तेवढं आणि मिसफील्ड झालेली आहे. देऊन जात आहे पूर्ण 4 धावा. या 4 धावांच्या एकोणावीस धावांवर 3 गडी बाद झालेले आहेत न्यू इंडियन संघाचे. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये श्याम कोडी दाखल झालेले आहेत फलंदाजीसाठी. सामना करतील विलास कोडी यांचा. पुन्हा एकदा अतिशय चांगला चेंडू, बुंद्यात चाकलेला चेंडू आणि निर्धाव असेल. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल विलास कोडी यांच्याकडनं. वैयक्तिक आपलं दुसरं षटक. आतापर्यंत 3 चेंडू बांधून ठेवलेला आहे फलंदाजाला. पुन्हा एकदा अतिशय चांगली गोलंदाजी. अजूनही 2 चेंडू या षटकाचे शिल्लक. पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु लॉंग ऑफवर तो फिल्डर फील्ड करतोय आणि त्या दरम्यान 1 धाव दोघे फलंदाजांनी पूर्ण केले आहे. पुन्हा एकदा मोठा फटका आणि देऊन जात आहेत पूर्ण 6 धावा. अतिशय चांगला फटका म्हणावा लागेल विशाल यांच्याकडनं. या 6 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले 26 धावा, 3 गडी बाद 4 षटकांच्या समाप्तीनंतर. झालेला आहे आणि गोलंदाजीला श्रीराम कोळी यांना बोलवण्यात आलेला आहे. त्यांचा सामना करण्यासाठी श्याम कोळी सज्ज. 4 षटकांची समाप्ती झाली आहे आणि धावसंख्या आहे 26. बघा, न्यू इंडियन संघाला जर मोठी धावसंख्या उभारावी लागेल असणार आहे तर त्यांना या 4 षटकांमध्ये चांगली फलंदाजी करावी लागणार आहे आणि दोघही फलंदाज या षटकामध्ये मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न नक्कीच करतील. क्षेत्ररक्षणामध्ये थोडा बदल करत असताना पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने ढकलून दिला आहे, परंतु तेवढाच चांगला क्षेत्ररक्षण फॉलो थ्रू मध्ये आणि निर्धाव असा हा चेंडू. त्या चोपडा प्रीमियर लीग मध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी श्रीराम कोळी यांच्याकडनं पाहायला मिळाली होती. तीच गोलंदाजी श्री महर्षी वाल्मिकी चषक चोपडा या स्पर्धेमध्ये श्रीराम कोळी यांच्याकडनं आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र श्याम कोळी यांना विचार करावा लागणार आहे. 3 चेंडू अजूनही शिल्लक. पुन्हा एकदा डिफेन्स. काय गोलंदाजी म्हणावं लागेल.
बघा एक बक्षीस जाहीर करण्यात येत आहे. श्यामकांत कोळी जर यांनी 6 षटकार जर लगावले तर वासुदेव कोळी एका ओव्हरमध्ये जर 6 षटकार लगावले तर वासुदेव कोळी यांना 2100 रुपयांचं बक्षीस त्यांना जाहीर होत आहे वासुदेव देवराज यांच्याकडनं. पुन्हा एकदा व्हेरिएशन केलंय आणि स्लोअर वन डिलिव्हरी होती. षटकाची समाप्ती झाली आहे. 3 धावा मात्र या षटकामध्ये खर्च केल्या आहे श्रीराम कोळी यांच्या माध्यमातून आणि त्यांचं कौतुक करावं तेवढंच. मात्र 3 धावा खर्च केलेल्या आहेत आणि 5 षटकांची समाप्ती झालेली आहे. धावसंख्या आहे 29. 3 गडी बाद. फलंदाजी मात्र तेवढी पाहायला मिळत नाहीये. आता मात्र गोलंदाजीसाठी आशिष यांना बोलवण्यात आलेलं आहे. बघूया. आकू टप्प्याचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने पॉइंट्स वर त्या चेंडूला फील्ड करताय श्रीराम आणि त्या दरम्यान दोघही फलंदाजांनी 1 धाव पूर्ण केली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले 30 धावा. अजूनही मोठ्या फटकांची गरज. रिव्ह्यू घेतलेला आहे थर्ड अंपायरने ऍक्शन संबंधीचा. बघूया आता तिसरे पंच चेक करतील. पेअर डिलिव्हरी. आशिष सोनवणे. आशिष बॉलिंग साठी तयार असतील. विशाल 6 बॉल 14 धावांवरती खेळत असताना पाहायला मिळतील. 6वा ओव्हर प्रगतीपथाला 30 धावा धावफलकावरती 30. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम न्यू इंडियन्स. तर एका बाजूला चांगली गोलंदाजी केली आहे. लाऊड अपील बॅटची कडा. विकेट किपरचा सहारा. पंचांचा बोट आकाशाकडे. विशाल आता तंबूच्या आसराला परत. विकेट मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर ज्या फलंदाजांवरती आज जबाबदारी होती विशालला चालत केले. आशिषचा चांगल्या टप्प्यावरचा मारा पाहायला मिळतोय. जितू आले पहिलाच बॉल आखूड टप्प्याचा स्लॉट मध्ये आणि प्लॉट केलाय. फुल करत सक्सेसफुल बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा येतोय षटकार.
जितेंद्र कोडी. पहिलाच बॉल आल्या आल्या षटकार पाहायला मिळतोय. असं वाटलं डगआउट मधूनच सेट होऊन आले, ड्रेसिंग रूम मधून सेट होऊन आल्यात. पुन्हा एक वेळ पायावर टाकला होता, स्क्वेअर लेगला फिल्डर आहे याच फटक्यासाठी, त्यामुळे एकच धाव येईल या बॉलवरती. कौतुक करावं लागेल आशिष ज्या पद्धतीने गोलंदाजी करता आहेत. पॉकेट डायनामाइट आहेत आशिष. अचूक टप्प्यावरचा मारा, गती या गोलंदाजाकडे भरपूर आहे. क्षेत्रक्षणामध्ये थोडासा बदल पाहायला मिळेल, कारण उजव्या हाताचा बॅटर आता स्ट्रायकिंगला आहे. सिंगल कव्हर्स मध्ये सिंगल साठी फटका खेळून काढला. बॉलला परत केलं गेलंय आणि तोपर्यंत मात्र एक सिंगल धाव येईल. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 38 धावा, 4 गडी बाद टीम न्यू इंडियन्स. इथून जर पाहिलं तर 12 चेंडूंचा खेळ शेष आहे. पहिल्या डावातला टॉस जिंकला या मॅच मध्ये. जो सामना सुरू आहे, टीम बायजाई दूध संकलन केंद्र घोडगाव संघाने बॉलिंगचा निर्णय त्यांचा आमंत्रण बॅटिंगचं दिलं न्यू इंडियन संघाला. ज्या पद्धतीने गोलंदाजीचा निर्णय राहिलाय ना, त्यांना माहिती आहे आमच्याकडे गोलंदाजी त्या प्रकारची अव्वल दर्जाची आहे आणि ज्या पद्धतीने गोलंदाजांना रोटेट केलं गेलंय, विविधता प्रत्येक गोलंदाजाकडे पाहायला मिळाली, व्हेरिएशन प्रत्येक गोलंदाजाकडे आहे. कोणत्या टप्प्यावरचा मारा या पहिल्या डावामध्ये कमीत कमी धावा खर्च करेल त्या पद्धतीचा मारा निवडला गोलंदाजांनी आणि खरं तर यश सुद्धा त्यांना त्याच पद्धतीने मिळालंय. धावसंख्या मात्र आतापर्यंत जर पाहिलं तर एक इकॉनॉमिकल गोलंदाजी प्रत्येक गोलंदाजी. ओके, बॉल डेड आहे कारण बॉल फुटलाय. चला चला लगेच आपण या ठिकाणी स्टार्ट करायचंय. वेळ वाचवा. धावसंख्या धावफलकावरती 38 धावा. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद झाले टीम न्यू इंडियन संघाचे. पुढच्या ओव्हरसाठी श्रीराम पाहायला मिळतील. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल भिरकावून जरूर दिलाय ऑन साइडला डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. बॉलला परत केलं गेलंय, तोपर्यंत स्ट्राइक रोटेट. 7व्या ओव्हरची सुरुवात सिंगल धावेने होते. खर तर ज्या पद्धतीने गोलंदाजी केली अगोदर आशिषने, विकेट ही त्यांच्या नावी विशाल सारखी एक मोठी विकेट त्यांनी आपल्या जाळ्यात फसवली, ती विकेट आपल्या नावी केली. त्यानंतर मात्र धावांवरती अंकुश लावण्याचा प्रयत्न झाला, परंतु एका बाजूला जितेंद्र कोडी आले. पहिल्याच बॉलवरती षटकार त्यांनी लगावला. तो दबाव थोडासा पुन्हा एक वेळ स्वतःवरून हटवण्याचा प्रयत्न केला. या बॉलवरती आता एक मात्र सिंगल डबलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतोय. मोठ्या फटक्यांची जर पाहिली तर गरज शेवटच्या काही चेंडूंमध्ये असतेच, कारण 7वा ओव्हर मैदानाच्या आतमध्ये आहे. पायावरचा बॉल नक्कीच, या बॉलला मात्र दिशा दिली स्क्वेअर लेगला. एक्केचाळीस धावा 41. हा बॉल जर पाहिला तर आडव्या बॅटने जितेंद्र कोडीच्या बॅट मधून जसा आला तसाच फेकून दिला. या बॉलला डीप मिड विकेटला क्लिअर करत येतोय मॅक्झिमम धमाकेदार सिक्सर.
थँक्यू थँक्यू डीजे. आपल्या संघासाठी जबाबदारीची खेळी पिंच हिटर आहे जितेंद्र कोडी. त्यांच्या स्लॉट मधले चेंडू सहजासहजी ते सोडत नाही आणि प्लॉट करतात मैदानाच्या बाहेर. पुन्हा एक वेळ त्याच पद्धतीने आडव्या बॅटने बॉल खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेला जर पाहिलं तर चेंडू पडल्यानंतर खाली राहिला. निर्धाव चेंडू येतोय. षटकारानंतर कमबॅक करता आहेत श्रीराम अनुभव दांडगा या गोलंदाजाकडे. मागच्या जर पाहिलं तर चोपडा प्रीमियर लीग मध्ये चांगली गोलंदाजी केली होती श्रीराम यांनी. पुन्हा एक वेळ फुलर लेनचा बॉल ब्लॉक कोल मध्ये कव्हर्सला एक्स्ट्रा कव्हरला फटका चांगला आहे. प्रॉपर गतीने बॉल ट्रॅव्हल करत असताना बाडू लाईन कडे, परंतु मात्र बॉलला परत केले गेले तोपर्यंत मात्र एक सिंगलच मात्र जोडली जाईल. आता धावसंख्या धाव फलकावरती 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर 48 धावा, 4 गडी बाद टीम न्यू इंडियन्स. पुन्हा एक वेळ स्लाइटली ओव्हर पिच, जसा समोर मिळाला खडे खडे हा षटकार लगावलाय. नाव आहे जितेंद्र कोडी आणि शक्तीचं प्रदर्शन या बॉलवरती. पुन्हा एक वेळ ब्लॉक होल मध्ये आहे आणि पंचांनी यावेळेला जर पाहिलं तर बोट वर केलंय. विकेटचं पतन आहे. जितेंद्र कोडी यांचा खेळ या ठिकाणी समाप्त केला गेलाय. ओके, तिसऱ्या पंचाकडे मागणी आहे. ओके, जय हिंद क्रिकेट संघाचे, जय हिंद क्रिकेट क्लबचे आमचे मुख्य घटक सन्मान्य श्री हेमंतजी अग्रवाल यांचं शुभागमन या ठिकाणी मैदानावरती होते आहे. आमच्या श्री महर्षी वाल्मिकी चषकाला मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार त्यांच्याकडून एक स्पोर्ट्स सायकल बायसिकल पाहायला मिळते आहे. मी विनंती करेल श्री महर्षी वाल्मिकी संघाची आयोजन समिती की कृपया आपण सन्मान्य हेमंतजी अग्रवाल यांचा आजच्या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसात स्वागत आणि सत्कार करावा. इट्स आउट. तर तिसऱ्या पंचाने आउट बॉल आउट घोषित केला आहे. जितेंद्र आता बॅक टू दी पवेलियन आहे. जितेंद्र कोडी सारखा हार्डिजन फिंच हिटर आता मैदानाच्या बाहेर पाठवला गेलाय. आशिषची पुन्हा एक वेळ अचूक टप्प्यावरची गोलंदाजी आणि एक मोठी विकेट पुन्हा एक वेळ या शेवटच्या क्षणांमध्ये आशिषने आपल्या नावे केली आहे.
पहिलाच बॉल या ठिकाणी जर पाहिलं तर अजयने कव्हर्स मध्ये खेळून काढला होता. सिंगल धाव जोडली जाईल. धावसंख्या आता 55 धावा. श्याम 12 बॉल आणि 8 धावांवरती खेळत असताना श्यामच्या बॅटिंग मधून जर पाहिलं तर बॅट मधून नक्कीच पुढच्या 3 बॉल मध्ये मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. पायावरती आहे स्क्वेअर लेगला फिल्डर पोहोचतील बॉलवरती. अगदी एका हाताने बॉलला अडवण्याचा प्रयत्न आणि खरं तर एक मात्र सिंगल धाव जोडली जाईल. जय हिंद क्रिकेट क्लबचे आमचे मुख्य घटक सन्माननीय हेमंतजी अग्रवाल या ठिकाणी मंचावरती स्थानापन्न आहे. मी विनंती करेल श्री महर्षी वाल्मिक चषकाची संपूर्ण आमची आयोजन समिती की आपण सन्माननीय हेमंतजी अग्रवाल यांचं या ठिकाणी स्वागत आणि सत्कार करायचा आहे. 57 धाव फलकावरती बनवल्या न्यू इंडियन संघाने 58 धावांचं आव्हान ठेवलं आहे टीम बायजाई दूध संकलन केंद्र घोडगाव संघासमोर. आपल्या मेगा स्क्रीनवरती सन्माननीय श्री हेमंतजी अग्रवाल यांचा या ठिकाणी स्वागत आणि सत्कार होतोय. या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून जी आपण बायसिकल आपल्याला पाहायला मिळते आहे सायकल मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार सन्माननीय हेमंतजी अग्रवाल यांच्याकडून यांच्या सौजन्याने आपल्याला पाहायला मिळेल. श्री महर्षी वाल्मिकी शिक्षक पर्व 2च्या माध्यमातून दादांचे सहर्ष या ठिकाणी स्वागत आणि आभारी असतील.
नॉन स्ट्रायकिंगला वैभव आणि स्ट्रायकिंगला आहेत तुकाराम. स्ट्रायकिंगला तुकाराम पाहायला मिळतील. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती विकेटचं पतन आहे. क्लीन बोल्ड. चला नवीन बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये या. बॅटिंग करणारी टीम 12 मॅन इकडे पाठवा. आपला एक खेळाडू इकडे. जितेंद्र कृपया आपण इकडे यायचंय. ज्ञानेश्वर कोडी कृपया आपण इकडे यायचंय. तर डावखुरे आताचे फलंदाज हर्षल आलेत बॅटिंग साठी. 58 धावाचा आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलाय टीम बाईजाई दूध संकलन केंद्र घोळगाव संघ. कैलास कोडी. चला वेळ कमी घ्या. क्षेत्ररक्षण करत असताना वेळ कमी घ्या. सामना खेळता ठेवा. चला पटपट सामना खेळता ठेवायचा आहे. हर्षल उर्फ बंटी आणि पंचांचं बोट यावेळेला पुन्हा एक वेळ आकाशाकडे आणि हर्षलचा खेळ पहिल्याच बॉल वरती. आता मात्र समाप्त. 2 बॉल वरती 2 विकेट आणि ऑन हॅट्रिक असतील यावेळेला. जर पाहिलं तर कैलास ऑन हॅट्रिक आहेत. आणि मैदानाच्या आतमध्ये आता दाखल झालाय ज्याच्यावरती संपूर्ण संघाची जबाबदारी, ज्याच्या खांद्यावरती स्वतःने आता एकतर्फी जबाबदारी आपल्या खांद्यावरती झेलण्याची क्षमता ज्या बॅटरकडे आहे, गोविंदा कोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. पहिल्या 2 बॉल वरती 2 विकेट आल्यात. ऑन हॅट्रिक आहेत कैलास. हॅट्रिक बॉल. ओ हो हो हो. हॅट्रिक बॉल वरती जर पाहिलं तर रिव्हर्स स्वीपचा फटका सजवण्याचा प्रयत्न, परंतु मात्र सरळ वेध घेईल शरीराचा, म्हणजेच की डॉट बॉल येतोय. तर या संपूर्ण स्पर्धेला ज्या पद्धतीने पहिल्या दिवसापासून थेट प्रेक्षेपण YouTube वाहिनीच्या माध्यमातून लाईव्ह व्हिजनच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचते आहे. क्वालिटी विथ क्लिअरिटी या ब्रीद वाक्याने संपूर्ण यावेळेला मात्र गोविंदा सारखा बॅटर आता मात्र शून्यावरती बाद. खरं तर या ओव्हर मध्ये जरूर हॅट्रिक झाली नाही, परंतु ओव्हर हॅट्रिक पाहायला मिळते. कैलासचा अचूक टप्प्यावरचा मारा आणि गोविंदाचा खेळ समाप्त.
खर तर बघा कैलास हॉट्रिक वरती होते, त्यानंतर निर्धाव चेंडू, परंतु ओव्हर हॅट्रिक पाहायला मिळते. 3 महत्वाचे हादरे लावले आहेत. खरे तर बघा या अगोदरचा सामना आपण बघितला, 120 धावांचा पाठलाग करत असताना अगदी शेवटपर्यंत त्या धावसंख्येपर्यंत पोहोचले होते, परंतु धावा बघा कमी आहेत. जास्त धावा इझिली चेज होऊ शकतात, परंतु धावसंख्या जर कमी असेल ना तर तो सामना लवकर संपत नाही. त्या सामन्यामध्ये प्रत्येक बॉलवरती काहीतरी वेगळं घडताना पाहायला मिळतं, तेच काही पाहायला मिळतंय. लो स्कोरिंग सामने जे आहेत ते खरं तर रोमहर्षकच होतात आणि तेच पाहायला मिळते याही डावामध्ये. पुन्हा एक वेळ स्वीप करण्याचा प्रयत्न, अक्षरशः घुटण्यावरती आणून ठेवलंय फलंदाजाला. तर पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 विकेट आल्या. विकेट मेडन मैदानाच्या आतमध्ये ओव्हर पाहायला मिळते. कैलासचा चांगला खेळ आणि विकेट मेडन ओव्हर पाहायला मिळते आहे आणि 3 विकेट म्हणजेच की दीप बावीसकर आल्यात आता बॉलिंगसाठी. दीप बावीसकर पहिल्या ओव्हर मध्ये एकही धाव त्या ठिकाणी पाहिलं तर खर्च केली नाही. ओव्हर हॅट्रिक, पहिलाच बॉल आणि खरं तर पहिला बॉल खराब सुरुवात. नो बॉल प्लस 22च्या या 4 धावा, एकूण 5 धावा येतील. येणारा बॉल फ्री हिट असणार आहे. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती खातही ओपन झालं नव्हतं, परंतु आल्या आल्या दीप बावीसकरने खराब चेंडू टाकला, हातातून बॉल निसटला असावा असंच काही पाहायला मिळते. येणारा बॉल फ्री हिट असेल, परंतु मात्र फ्री हिट बॉल होता. फ्री हिट बॉल वरती जरूर यष्टा उडवल्या गेल्या, परंतु फ्री हिट वरती मात्र जर पाहिलं तर एकाच पद्धतीने तुम्ही विकेट मिळवू शकता, ते धावबाजीच्या रूपामध्ये. खरं तर मला असं वाटतं वैभव यांच्या लक्षात नव्हतं, जसे ते क्लीन बोल्ड झाले त्यांनी विकेट सोडली होती, त्यांना वाटलं ते बाद आहेत, परंतु फ्री हिट चेंडू होता. धावसंख्या धावफलकावरती 5 धावा. पहिला बॉल जर पाहिला तर नो बॉल होता, नंतर फ्री हिट वरती मात्र कोणताही फटका, मोठा फटका आला नाहीये. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, ऑन साइडला रनआउटचा चान्स आणि यावेळेला मात्र 3च्या मागणी आहे. खरं तर इंटरेस्टिंग कॉल होता, बघूयात काय पाहायला मिळेल.
नॉट आउट असतील. तर एक सिंगल धाव कंप्लीट होते आहे. धावसंख्या धाव फलकावरती 6 धावा. दुसरा ओव्हर मैदानाच्या आतमध्ये दीप बावीसकर पूर्ण करतायत. नो बॉलने सुरुवात झाली, त्यानंतर चांगला कमबॅक. पुन्हा एक वेळ डाऊन दी लेग गेले. डाऊन दी लेग दिशा भटकले या वेळेला, त्यामुळे मात्र या बॉलवरती एक धाव जोडली जाईल. धावसंख्या आता 7 धावा. अपील आहे बॅटची कडा, विकेटचं पतन. शिरराव आता बॅक टू दी पवेलियन आहे. चौथ्या गड्याचं पतन आणि चौथ्या गड्याचा धक्का लागतो आहे टीम वैजाई दूध संकलन केंद्र घोडगाव संघाला. 7 धावांवरती 4 गडी बाद. थँक्यू डीजे. आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत तुफान बॅटर, ज्यांच्यावरती आज नजरा आहे संघाचा आयकॉन ज्ञानेश्वर कोळी बॅटिंग साठी आहे. खर तर आता मात्र या फलंदाजाला इथून धावा कराव्या लागतील, जबाबदारी घ्यावी लागेल. मूर्ती लहान पर कीर्ती महान मैदानाच्या आतमध्ये दाखल. इम्पॅक्ट प्लेयर आहे. इम्पॅक्टच्या रूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतील ज्ञानेश्वर कोळी. गोलंदाजी ट्रॅक वरती दी 22 तयार आहेत. चला चला वेळ कमी घ्या, क्षेत्ररक्षण करत असताना वेळ कमी घ्या. वेळ आपल्याकडे लिमिटेड आहे, लवकर सामना संपवायचा आहे अंधार पडण्याच्या अगोदर, त्यामुळे लिमिटेड टायमिंग मध्ये सांभाळा. ओ हो हो हो, काय पाहायला मिळतं या बॉलवरती. पहिलाच बॉल होता, पहिल्याच बॉलवरती जर पाहिलं ना तर अगदी फ्री ऑफ डिलिव्हरी होती, फेकही केली होती आणि तिसऱ्या पंचाकडे मागणी आहे. ओके, ऍक्शन रिप्ले या बॉलचा आपल्याला पाहायला मिळेल तिसऱ्या पंचाकडे. इट्स आउट असणार आहे, फलंदाज आउट आहे. तर ज्ञानेश्वर कोळी आता मात्र पहिल्याच बॉलवरती चालते गेलेत. बघा ऍक्शन रिप्ले, बॉल आला, बॅट टेकली गेली होती, परंतु मात्र ज्या वेळेला बॉल इस्टर्न वरती लागला त्यावेळेला बॅट ही हवेत होती.
खर तर 5 गडी बाद झाल्यात. हो 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 हो, आता मैदानाच्या आतमध्ये टेस्ट क्रिकेटची फिलिंग येते. असं वाटतंय की दिवसाची शेवटचा सेशन सुरू आहे आणि खरं तर दिवसाची एंडिंग या ठिकाणी पाहायला मिळते. त्याच पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते. धावसंख्या फलकावरती 7 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये पवन आल्यात बॅटिंगसाठी. वा 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 वा, अपील आहे परंतु मात्र विश्वास कमी होत आहे अपील वरती, त्यामुळे डॉट बॉल येईल. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती 7 धावा 5 गड्याच्या मोबदल्या मध्ये टीम बायजाई दूध संकलन केंद्र घोडगाव. चला चला चला, लवकर लवकर खेळता ठेवायचा आहे, सामना खेळता ठेवा. 5 गडी बाद झाल्यात, 5 विकेटचं पतन झालं आहे आणि 7 मात्र धावा 2 ओव्हरच्या पॉवर प्ले मध्ये. बॉलिंग साठी पाहायला मिळतील अजय स्ट्रायकिंगला आहे, वैभव. खरं तर वैभवला बॅटिंग करावी लागेल इथून. पहिलाच बॉल ऑन साइडला ऑन ड्राईव्ह चांगला केलाय, लॉंग दी कार्पेट शॉर्टम पुल करत असताना सिंगल धाव. सिंगलच्या मदतीने या ओव्हरची सुरुवात होते आहे. खरं तर 58 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलाय टीम बायजाई दूध संकलन केंद्र घोडगाव संघ. परंतु पहिल्याच ओव्हर मध्ये 3 विकेट आल्या, त्यानंतर या अगोदरच्याही दुसऱ्या ओव्हर मध्ये मात्र 2 विकेट, अक्षरशः 5 गडी. अर्धा संघ तंबूच्या आसऱ्याला विश्राम करतो या संध्याकाळच्या सत्रामध्ये. तर असं वाटतंय की संध्याकाळचं सत्र आणि टेस्ट क्रिकेटच्या शेवटच्या या सेशन मध्ये कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न करावा लागेल. बॅटची कडा आहे, फ्लाय स्लिपला क्षेत्ररक्षक, बॉल फिरला गेलाय, पायाचा उपयोग फुटबॉल मैदानाच्या आतमध्ये आहे. जितू कोडी त्या ठिकाणी आहे, जितूने आज बॅटिंग अव्वल दर्जाची केली आहे. खरं तर बॅटिंग चांगली करतो हा फलंदाज, क्षेत्ररक्षण तेवढं चांगलं पाहायला मिळते. पायाचा वापर करून बॉलला अडवलं गेलंय. सिंगल धाव, सिंगलच्या मदतीने धावसंख्या 9 धावा. तिसऱ्या ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये या दुसऱ्या डावात चाललाय. पुन्हा एक वेळ डॉट बॉल. ऑन साइडला या बॉलला डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये वैभवच्या बॅट मधून या दुसऱ्या डावातला येतोय पहिला चौकार. थँक्यू डीजे. चला चला चला, सामना खेळता ठेवायचा आहे. धावसंख्या फलकावरती 13 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर
जर पाहिलं तर पुढचे 5 ओव्हर म्हणजेच की 30 बॉल आणि 45 धाव्यांची गरज आहे. 30 बॉल मध्ये 45 धाव्यांची गरज आहे. यानंतर अंधार पडू शकतो. 5:30 ला जर पाहिलं तर सूर्य मावळता जातो, त्यामुळे वेळ वाचवा. त्यानंतर लाईट अपील होऊ शकते. सामना वेळेतच संपवा. आणि खरं तर आमचे पिच क्युरेटर यांना सुद्धा त्या ठिकाणी संधी मिळाली पाहिजे. त्या पुन्हा एक वेळ उद्याच्या शेवटच्या दिवसाची खेळपट्टी बनवण्यासाठीची. सन्माननीय प्रशांतजी सोनवणे जे की पिच क्युरेटर आहेत, शरीफजी रंगरेज यांच्या मेहनतीने ही संपूर्ण खेळपट्टी तयार केली गेली. त्यांचंही कौतुक करावं लागेल. आपल्या सर्वांसाठी ती खेळपट्टी तयार ती केली आहेत. खरं तर प्रत्येक खेळाडू या खेळपट्टीवरती गोलंदाजाला त्या ठिकाणी फायदा झाला, फलंदाज झाले त्याच पद्धतीने बॅटिंग करण्याची संधी इक्वली पाहायला मिळते. सिंगल धाव याच दरम्यान पाहायला मिळेल. पंचांचा इशारा नक्कीच लेग बाईटचा पाहायला मिळतोय. धावसंख्या 14 धावा, 14. 28 बॉल 44 धाव्यांची गरज. मोठा फटका भिरकावून देण्याचा प्रयत्न, बॉलच्या लाईन मध्ये आले नाही वैभव. बॉल जसा खेळला तसंच यष्टीरक्षकांच्या हातामध्ये निर्धाव समावला गेलाय. 27 बॉल आणि 44 धाव्यांची गरज. 27 मध्ये करायचे 44 धावा. एवढ्यालाही आखोटप्प्याचा बॉल होता ऑन साइडला. शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या अगदी हातात खेळलाय हा बॉल. पुन्हा एक निर्धाव चेंडू. आता करायचे आहे 26 बॉल आणि 44 धावा. पुन्हा एक वेळ यष्ट्यांवरून हा बॉल निघून गेला. निर्धाव चेंडू. येणारा बॉल या ओव्हरचा, चौथ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू असणार आहे. त्यामुळे जर पाहिलं तर 25 बॉल 44 ची गरज इथून असेल. गोली चलेगी ना तलवार, हमारी ड्यूटी के निशान देकर लोग थँक्यू थँक्यू डीजे. शेवटचे 4 ओव्हर बाकी आहेत. प्रेक्षकाने करायचे आहेत 44 धावा. खर तर गमावण्यासाठी टीम न्यू इंडियन संघाकडे काहीच नाही, परंतु समोरच्या संघाला गमावण्यासाठी खूप काही आहे या मॅच मध्ये. त्यामुळे हम तो जाएंगे और आपको भी साथ लेके जाएंगे सनम, असंच काही पाहायला मिळते. उमाकांतजी कोडी हे सांगत असताना आम्हाला पाहायला मिळत आहेत. पुढचे 24 बॉल आणि 44 धाव्यांची गरज आहे. 24 बॉल आणि करायच्या 44 धावा. स्ट्रायकिंगला आहे पवन. एंड चेंज झालाय, परंतु एंड चेंज झाला तसा गेम चेंज होईल का? पुढचे 4 ओव्हर 44 धाव्यांची गरज आहे. स्ट्रायकिंगला आहेत आता पवन आणि हितेंद्रचा पहिलाच बॉल. पहिल्याच बॉल वरती बॉल वर गेलाय, दूर नाही. आणि पहिलाच बॉल जसा एंड चेंज झाला, हितेंद्रचा खेळ, पवनचा खेळ हितेंद्रने पहिल्याच बॉल वरती समाप्त केलाय. धक्का क्रमांक 6 लागतोय. दीप त्या ठिकाणी होते. दीप यांनी कोणतीही चुकी केली नाही आणि पवनचा खेळ इथे समाप्त. धक्का क्रमांक 6 लागतोय. टीम बायजाई दूध संकलन केंद्र घोडगाव संघाला. न्यू इंडियन गलंगी संघाने काय गोलंदाजी केली आतापर्यंत या स्पर्धेत, या दुसऱ्या डावात.
विलास पहिलाच बॉल, विलासचा प्रयत्न होता या बॉलला भिरकावून देण्याचा. पहिल्याच बॉलवरती 22 बॉल आणि 44 ची गरज आहे. 22 मध्ये करायच्या 44 धावा. पुन्हा एक वेळ, वा वा काय चेंडू होता, वेगवान प्रचंड वेग होता, सरळ वेध घेतला शरीराचा, पायावर बॉल जाऊन आदळतोय आणि आणखी एक डॉट बॉल. 21 बॉल आणि 44 धावांची गरज. परंतु मात्र विलास कोळी या फटक्याची त्यांना गरज होती, तो फटका आलाय. या षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या आता 20 धावांवरती. 20 बॉल 38 धावा करायचे. थँक्यू डीजे. खर तर आता या संकटाच्या काळामध्ये विलास कोळी यांना संघाचं प्रतिनिधित्व करावं लागेल. या दुसऱ्या डावामध्ये संघाचा संकट मोचन बनावं लागेल, कारण आता 20 बॉल 38 धावांची गरज. इथपर्यंत विलास स्ट्रायकिंगला आहे, धावा येतील. याच पद्धतीने कव्हरचा फटका खेळलाय, प्रॉपर टायमिंग. बॉल गतीने ट्रॅव्हल करत असताना एक्स्ट्रा कव्हरला उचडी खातोय, सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. मात्र एकच धाव जोडली जाईल. 19 बॉल 37 धावा करायच्यात. 19 मध्ये 37 धावांची गरज. बॅटची आतील कडा फ्लाय स्लिपला सरळ फिल्डर यांच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय, म्हणजेच की पुढचे 18 बॉल आणि 37 धावांची गरज. 18 बॉल मध्ये करायच्या 37 धावा. यावेळेला मात्र पायावरचा बॉल भिरकावून दिलाय डीप मिडविकेट बाउंड्री लाईनकडे. विलास कोळीच्या बॅट मधून येतोय चौकार. 17 बॉल आणि 33 धावांची ते गरज आहे. ऍक्शन रिप्ले पहा. थोडासा पायावर टाकलेला बॉल आडव्या बॅटने जसा आला बॉटम हँडचा चांगला उपयोग. बॉल एक टप्पा उसडी खात क्लिअर करत गेला बाउंड्री लाईनला 4 धावांसाठी. 17 बॉल 33 ची गरज आहे. तर विलास जिथपर्यंत खेळपट्टीवरती टिकून आहे तोपर्यंत हा मॅच ऑन आहे. पुन्हा एक वेळ नो लुक. हो काय फटका खेळलाय विलास कोळीच्या बॅट मधून. हा धमाकेदार सिक्सर. थँक्यू डीजे. विलास कोळी 6 बॉल 17 धावांवरती खेळत असताना आता गरज आहे 16 बॉल 27 धावांची. दबाव स्पष्टपणे दबाव झळकतो आहे गोलंदाजावरती, कारण त्यांना माहिती आहे आतापर्यंत जर पाहिलं तर चौकार षटकार आलाय, पूर्णपणे दबाव पाहायला मिळेल. अकोटप्याचा बॉल छोटा पोल केलाय प्रॉपर टायमिंगने. विलास कोळीने याही बॉलवरला अक्षरशः पाठवून दिलाय डीप मिडविकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॉल एक टप्पा हिंट टू दी रोप चौकार. थँक्यू डीजे. खर तर पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर षटकार, त्यानंतर वाईट चेंडू, त्यानंतर आणखी एक चौकार. म्हणजेच की आता 15 बॉल समीकरण येऊन ठेवलं आहे 22 धावांवरती विलासने. मागच्या 7 बॉल आणि 21 धावांवरती खेळत असताना विलास. पुन्हा एक वेळ बॅटची कडा आहे. फ्लाय स्लिपला क्षेत्ररक्षक बॉल फेकी केली नॉन स्ट्रायकिंग एंडला, कारण त्यांना माहिती आहे विलासची मोठी विकेट इथून असणार आहे. आतापर्यंत जर पाहिलं तर 19 धावा 16 धावा आल्यात या ओव्हर मध्ये.
19 धावा आतापर्यंत खर्च केल्या आहे दीप बावीसकरने. सिंगल धाव येईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच करणार नाहीत विलास. त्यांना माहिती आहे त्यांची विकेट इथून महत्वाची आहे. 13 बॉल आणि 20 धावांची गरज आहे. 13 बॉल मध्ये करायचे 20 धावा. 13 बॉल मध्ये 20 धावांची गरज. या ओव्हरचा हा येणारा शेवटचा बॉल आहे. तर शेवटचा बॉल या ओव्हरचा असणार आहे आणि शेवटच्या बॉलवरती जरूर विकेटसाठी जातील दीप बावीसकर, कारण त्यांना माहिती आहे जर विलासची विकेट आली ना तर या मॅच मध्ये पुन्हा एक वेळ पलटवार होऊ शकतो. परंतु मात्र हा बॉल अक्षरशः यॉर्कर लेन टाकला होता, बुंद्यात टाकला होता आणि या डॉट बॉलने या ठिकाणी ओव्हरची समाप्ती होती आहे. 12 बॉल मध्ये 20 धावेची गरज आहे. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 38 धावा, 6 गडी बाद. टीम वायजाई दूध संकलन केंद्र घोडगाव संघ. दूर ठेवला होता आउटसाइड दी ऑफ स्टंप, खूप जास्त बाहेर, त्यामुळे पंचांनी या बॉलला व्हाईट बॉल घोषित केले. 18 बॉल आणि 12 बॉल आणि इथून 19 धावांची गरज आहे. ओके, तिसऱ्या पंचाकडे मागणी आहे. बघूयात तिसरे पंच इन ऍक्शन असतील. वाईट असणार आहे. तिसऱ्या पंचांनी या बॉलला व्हाईट बॉल घोषित केलाय. म्हणजेच की काय तर 19 धाव्यांची गरज पुढच्या 12 बॉल मध्ये. 12 बॉल 19 धाव्यांची गरज आहे. पुन्हा एक वेळ जागा बनवली, एक्स्ट्रा कव्हरला बॉल ताकदीने बॅटला फिरवलंय. मैदानाच्या आतमध्ये जशी तलवार फिरवली जाते त्याच पद्धतीने हा फटका खेळलाय आणि या 4 धावा प्राप्त केलाय. तर वैभव यांना आता कुठे स्वतःवरती विश्वास झालाय की मी सुद्धा बॅटिंग करू शकतो आणि आता ही सुद्धा त्याच पद्धतीने कॅच ड्रॉप झालाय. बॉल हवेत होता, कॅच होऊ शकला आता. दुसरा धावेचा कॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि 2 धावा येतील या बॉलवरती. म्हणजेच की पुढची 10 बॉल आणि 13 धाव्यांची गरज. 10 बॉल मध्ये करायच्या 13 धावा. कुटुंबाचा बॉल, फटका चांगला आहे, प्रॉपर टायमिंगने डोक्यावरून नक्कीच प्रयत्न होता, परंतु एका हाताने बॉलला अडवल्या गेले. 9 बॉल आणि 12 धाव्यांची गरज आहे. स्ट्रायकिंगला आहेत आता विलास कोडी, आजच्या सामन्याचा हिरो, ज्याने अक्षरशः या सामन्याचं समीकरण फिरवलंय. आता तोच फलंदाज स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल. डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, लॉंग ऑन लॉंग ऑफला अक्षरशः ऑन साइडला फिल्डर ठेवलेत विलासच्या बॅटिंग साठी. परंतु मात्र हेलिकॉप्टर मैदानाच्या आतमध्ये विलास कोहलीच्या बॅट मधून हा येतोय हेलिकॉप्टर षटकार. थँक्यू डीजे. खरं तर आतापर्यंत जर पाहिलं तर 2 चौकार 3 षटकार लगावल्यात विलासने. पुन्हा काही टॉपिक झालाय, बॉल हवेत आहे. ओ हो 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 आणि आता मात्र 6 धाव्यांची गरज होती आणि पुन्हा एक वेळ मॅच मध्ये ट्विस्ट आलाय. थँक्यू डीजे. विकेट आली आहे. विकेट मैदानाच्या आतमध्ये विलास कोहली फ्लाय स्टीपला क्षेत्ररक्षक होता, टॉपेज झाला होता आणि कॅच त्या ठिकाणी पाहायला मिळेल. 7 बॉल आणि 6 धाव्यांची गरज आहे. तर शेवटच्या 6 बॉल मध्ये हा सामना गेला तर एका बाजूला बॅटिंग करता आहेत वैभव कोहली, परंतु त्यांच्या सोबतीला बघण्यासारखं आता आशिष सोनवणे पाहायला मिळतील. दीपक कोहली आलेत बॅटिंग साठी.
किशोर किशोर कोडी आल्यात, माफी असावी. पहिलाच बॉल किशोरने अक्षरशः जर पाहिला तर निर्धाव चेंडू खेळून काढलाय. पुढचे 6 बॉल 6 ची गरज आहे. रन बॉलचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये 6 बॉल 6 धाव्यांची गरज. बघूयात कोण असतील शेवटच्या 6 बॉल साठी निर्णायक 6 चेंडूंसाठी गोलंदाजी ट्रॅक वरती. चला चला लवकर लवकर आपण फिल्डिंग लावायची आहे, वेळ वाचवा. 6 बॉल मध्ये 6 धाव्यांची गरज. चला फास्ट सामना खेळवायचा आहे. सहा बॉल आणि 6 धाव्यांची गरज आहे. स्ट्रायकिंगला असणार आहे आता वैभव कोडी. पुढचे 6 बॉल 6 धाव्यांची गरज आहे. आणि खरं तर जो फलंदाज अक्षरशः सलामीला बॅटिंग साठी आला होता तोच वैभव पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंगला 6 बॉल आणि 6 धाव्यांची गरज आहे. पहिलाच बॉल ऑन साइडला सिंगल धाव वेगाने घेतले. दुसऱ्या धावेचा कॉल होईल का, कारण रनआउटचा चान्स. नॉन स्ट्रायकिंग एंडला फेकी झाली. तिसऱ्या पंचाकडे मागणी. शॉर्ट रन. चला तर धावबाद असतील आणि 1 शॉट आहे. ओके, तर 5 बॉल आणि 6 धाव्यांचं समीकरण. नवीन बॅटर चला लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. एकही धाव या बॉलवरती पाहायला मिळणार नाही. 5 बॉल 6चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. 5 बॉल करायच्या 6 धावा. खर तर 5 बॉल 6 धाव्यांची गरज इथून आहे. 8 विकेट मैदानाच्या आतमध्ये. जर पाहिलं तर 2च मात्र विकेट त्यांच्या हाती असतील. टीम बाईजाई दूध संकलन केंद्र गोडगाव संघाकडे. परंतु मात्र वैभव जोपर्यंत बॅटिंग साठी आहे ना स्ट्रायकिंगला तोपर्यंत हा सामना ऑन आहे. गेम ऑन मैदानाच्या आतमध्ये. वैभव स्ट्रायकिंगला. हा बॉल आडव्या बॅटने भिरकावलाय. बॉल गॅप मध्ये आहे आणि बॉल पाठवलाय डीप मिडविकेटच्या पलीकडे. वैभव कोहलीच्या बॅटमधून चौकार. तर 2 धावेची गरज आहे. 4 बॉल मध्ये 2 धावा करायच्या आहेत. 4 बॉल 2 धावेची गरज. दबावाचा सामना नक्कीच. हा बॉल रन घेण्याचा प्रयत्न. नॉन स्ट्रायकिंग एंडला फेकी आहे. हो बघूयात, कारण मात्र पुन्हा एक वेळ सामना यावेळेला तिसऱ्या पंचाकडे मागणी आहे. बघूया तिसरे पंच.
आणि हा सामना जिंकलाय टीम बायजाई दूध संघाने गोडगाव संघाने 2 धावांच्या मदतीने सामना जिंकलाय. लेग बाईचा इशारा पंचांचा आणि आता मात्र वैभवला डोक्यावर घेतला गेलाय कारण त्यांना माहिती होतं की हा सामना जर जिंकला असता तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये ते आता समोरच्या प्रवासासाठी दाखल झाले असते. टीम बायजाई दूध संघाने गोडगाव संघाने समोरचा प्रवास आता मात्र गाठण्याचा प्रयत्न केला आहे आणि तो यशस्वी झालाय. विजय संपादन करत असताना या मॅच मध्ये